करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये। सातारा जिल्ह्यातील माहुली इथल्या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या या समाधीचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबाबत गेल्या 15 वर्षात फक्त आश्वासन मिळत राहिलंय, परंतु प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाही। त्यामुळे महाराणी ताराबाई यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा या मागणीकरता करवीर संस्थान संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी जीर्णोद्धार समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधीस्थळी आंदोलन करत राज्य सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। कृष्णा नदीपात्रात गाडली गेलेली समाधी इतिहासप्रेमींनी शोधली। त्यानंतर या समाधीचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबाबत राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं देण्यात येत आहेत। समाधीचं जतन करणं हे शासनाचं कर्तव्य आहे। इतिहासाचा वारसा जतन करणं अत्यंत महत्त्वाचं असल्यानं त्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम करणं गरजेचं आहे। याबाबत 1 महिन्यात राज्य सरकारनं ठोस निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी, अन्यथा 16 मे रोजी महाराणी ताराबाई यांच्या समाधीस्थळी अभिषेक घालून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांची सून महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबावर 13 वर्ष लढाई केली आणि ती लढाई जिंकल्याने औरंगजेबाला खलास करून टाकलं। त्या महाराणी ताराबाईच्या समाधीला गेली 18 वर्ष आम्ही वाट बघतोय। 2007 साली आम्ही ती समाधी बाहेर काढली आणि त्यानंतर सुद्धा आज 92 लाख रुपये मंजूर आहेत। नाविन्यपूर्ण योजनेतनं पैसे द्यायचं मंजूर झालं, डीपीडीसीतने मंजूर झाली, का अजून प्रधान सचिव पैसे देत नाहीत म्हणून हा लढा सुरू आहे। आज तारखेला आम्ही लढा सुरू केलेला आहे। हा लढा करत असताना 1 महिन्याची मुदत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देतोय की जागे व्हा आणि समाधीचं काम करा। जर समाधीचं काम झालं नाही 1 महिन्यात चालू तर 16 मेला आम्ही त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये समाधी स्थळावर अभिषेक घालून आंदोलन करणार। यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना महाराणी ताराबाई यांच्या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला। याबाबत कोल्हापुरातून आंदोलनाला सुरुवात झाली असून महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धार आणि संरक्षणाकरता यापुढे राज्यभरात आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार, हर्षल सुर्वे, अरुण अब्दागिरी, सरदार तिप्पे, विवेक काटकर, दिनेश साळोखे, संजय पटकारे, तौफिक मुल्लानी, शाहीर राजू राऊत, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, राजू जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।